महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा ही भक्ती, समता आणि समाज प्रबोधनाचा एक संपन्न वारसा आहे. ज्ञानेश्वरांनी रचलेला पाया, नामदेवांनी केलेला विस्तार, एकनाथांनी दिलेला आधार आणि तुकोबाच्या कळसाने सजलेला हा वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मुख्य कणा आहे. म्हणूनच संत परंपरेचं वर्णन करताना कावित्री बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेवा रचिला पाया, तुका झालेसी कळस. या संत परंपरेचा वारसा लाभलेले आतनूर येथील जगद्गुरू श्री घाळप्पा स्वामी महाराज यांच्या 150व्या पुण्यतिथी सोहळ्याची 24 एप्रिल रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात सांगता करण्यात आल्या. प्रतिवर्षाप्रमाणे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या आतनूर येथे सद्गुरू श्री घाळप्पा स्वामी महाराज यांच्या 150व्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने अखंड हरिनाम सप्ताह, शिव महापुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात 16 एप्रिल रोजीपासून झाली होती. दरम्यान गेली 7 दिवस दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी हरिपाठ, त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी महाशिवपुराण कथा, सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन व भजन यासह विविध कार्यक्रम पार पडले आहेत. 23 एप्रिल रोजी रात्री महिलांनी मंदिरात हजारो दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. तर 24 एप्रिल रोजी सकाळी पारंपरिक वाद्यासह टाळ मृदंगाच्या गजरात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची आतनूर गावातून शोभायात्रा काढण्यात आल्या. या शोभायात्रेत डोक्यावर कळस आणि तुळस घेऊन शेकडोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. तर हजारो भाविक हरिनामाचा गजर करत या शोभायात्रेत कंदील घेऊन नाचत होते. दरम्यान गावातील मुख्य चौकात ठिकठिकाणी अश्वांचे रिंगण पार पडले. त्यानंतर ही पालखी मंदिरात दाखल झाली. ही पालखी मंदिरात येताच हरिभक्त पारायण पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने श्री घाळप्पा स्वामी महाराज यांच्या 150व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे मुख्य सांगता झाले. या 7 दिवस चाललेल्या सोहळ्याचे आयोजन आतनूर येथील सर्व जनतेकडून करण्यात आले होते.